वाखरीमध्ये मुळात तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पण उमेदवारी त्या ठिकाणी भरली गेली होती, अभिजित आबांच्याकडून पण भरली गेली होती. त्यामध्ये आमची संपूर्ण त्या ठिकाणी चर्चा झाली, कुठं कुणी माघारी घ्यायची, कुठं त्या ठिकाणी लढवायचं आणि ज्या ठिकाणी माझ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना पाठीमागं घ्यावं लागतं तिथं मी स्वतः जाऊन त्यांची समजूत असेल, काय नाराजी असेल, काय त्यांचा आग्रह असेल ते दूर करून त्यांना सामावून घेऊन ही निवडणूक ताकदीनं परिवार म्हणून एकसंघपणे लढवायची ही भूमिका त्या ठिकाणी आहे. आणि मग आम्ही दोघं पुढे एकत्रित आल्यानंतर जी भूमिका आहे, आता मगाशीच माझ्या माहितीनं प्रश्न विचारला की परिवारात कोण, आम्ही दोघं आहे, अजून जे येतील ते परिवार. भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत मोनिका काळे यांचा पराभव करण्यासाठी एकत्र येणार का तुम्ही? आम्ही उमेदवार दिलेत, आता ते आम्ही एकत्रित आलोय म्हणल्यानंतर आमच्या उमेदवाराचाच आम्ही प्रामाणिकपणे विजयासाठी प्रयत्न करणार. वाखरीमध्ये आम्ही त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे दिलेल्या उमेदवारांना आम्ही स्वतः विनंती करून थांबवतोय आणि तिथं घड्याळाच्या दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे जाऊन तो निवडून येण्यासाठीच आमचा प्रयत्न असणार आहे.